स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात शिरले कृष्णा नदीचं पाणी। सांगलीत कृष्णा नदीनं 25 फुटांची पाणी पातळी ओलांडली। पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली, तर सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द पूलही पाण्याखाली। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। पलूस तालुक्यातील औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पाणी जाऊ शकतं। गाभाऱ्यात पाणी गेल्यानंतर पुजाऱ्याकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आले। त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा देवघरात सुरू होते। कोयना धरणातील विसर्ग आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। त्यामुळे आता औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं। सांगलीत कृष्णा नदीनं 25 फुटांची पाणी पातळी ओलांडली। कोयना धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढते। आज सकाळी कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी ही 25 फुटांच्या वर गेली। दुसरीकडे चांदोली धरण परिसरात देखील पावसाचा जोर कायम असल्यानं वारणा नदीत विसर्ग वाढताना दिसतोय। याचा परिणाम कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर या ठिकाणी दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत टप्प्याटप्प्याने वाढ होते। दमदार पावसामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली गेलाय, तर सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेला। या दोन्ही पुलावरून सध्या नागरिक जीव धोक्यात घालून वाहन घालण्याचा प्रयत्न करतायत। शिराळा माळवा तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला, तर पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाघाट परिसरात गेले 2 दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली। नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, सांगली। तुम्ही सर का बाजूला हो। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।